Sunlight draws a shape on the floor. Dust motes stand. जर मी तुम्हाला सांगितले की ज्येष्ठ नागरिक बहुधा पडतात ते त्यांच्या वयामुळे किंवा कमजोरीमुळे नाही, तर त्यांच्या चालण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे, तर आणि जर मी तुम्हाला सांगितले की वयस्कर लोक जे योग्य पद्धतीने चालतात ते किमान 10 ते 15 वर्षे अधिक इतर ज्येष्ठ नागरिकांपेक्षा इंडिपेंडंट म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून न राहता अगदी सुखकर आणि आरोग्यदायी जीवन जगू शकतात. तर नमस्कार, मी आहे डॉक्टर उद्धव कुंभार, MBBS MD PhD आणि ज्येष्ठ नागरिक आरोग्य या क्षेत्रामध्ये गेल्या 19 वर्षापेक्षा जास्त काळापासून कार्यरत आहे. यामध्ये रिहॅबिलिटेशन क्लिनिकमध्ये तसेच मोबिलिटी आणि लॉंगेविटी ज्येष्ठ नागरिकांची कशी वाढवावी याबद्दल मी कार्यरत आहे. त्यांचे बॅलन्स आणि स्थिरता कशा प्रकारे सुधारता येईल याबद्दल मी अनेक रुग्णांना मार्गदर्शन करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला अगदी छोटे बदल पण खूप प्रभावी कशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये करू शकता, ज्यामुळे आपला पडण्याचा धोका कमी होईल, आपले सांधे सुरक्षित राहतील, आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला 70, 80, 90 अगदी 90 पेक्षा जास्त वयातही सक्रिय ठेवेल आणि तुम्हाला इंडिपेंडंट म्हणजे डेली ॲक्टिव्हिटीसाठी इतरांवर अवलंबून राहायला लागणार नाही. हाच तर खऱ्या प्रकारे अनेक व्यक्तींचा सर्वात पहिला उद्देश असतो की आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये व आपण शेवटपर्यंत निरोगी आयुष्य जगावे. तर चला तर मग आपण पाहूया 7 सिक्रेट्स जे आपल्याला तुम्हाला चांगल्या प्रकारे चालण्याने योग्य प्रकारे चालण्याने तुमची लॉंगेविटी आणि मोबिलिटी चांगली ठेवेल. सगळ्यात पहिले सिक्रेट म्हणजे डोळे खाली नाही तर समोर. बहुतेक लोक चालताना खाली पाहतात, त्यांना वाटतं ते सुरक्षित आहे, परंतु त्यामुळे बॅलन्स बिघडतो आणि डोळे खाली असताना मेंदूला आसपासची माहिती मिळत नाही, त्यामुळे पडण्याची शक्यता वाढते. योग्य प्रकार असा आहे की सर्वसाधारणपणे 10 ते 12 फुटावर पाहत चालणे, त्यामुळे आपल्याला अँटिसिपेटरी बॅलन्स सक्रिय होऊन मेंदू आपले शरीर बॅलन्समध्ये ठेवते. त्यामुळे खाली पाहता न चालता समोर पाहून अंदाज घेऊन 10 ते 12 अगदी जर जमीन असमतोल असेल त्यावेळेस मात्र खाली जमिनीवरती पाहून चालणे गरजेचे आहे. मात्र जमीन समतोल असेल आणि चांगली असेल तर सर्वसाधारणपणे 10 ते 12 फूट अंतरावर पाहिल्यामुळे आपल्या मेंदूला चांगले सिग्नल मिळून बॅलन्स चांगल्या प्रकारे सांभाळता येतो. दुसरे सिक्रेट म्हणजे शांत पावले चालणे, म्हणजेच याला आपण क्वाईट स्टेप असे म्हणू. जोरात पाय किंवा आपटून पाय किंवा ओढत पाय न चालता हलके, मऊ, नियंत्रितपणे पावले टाकणे अतिशय गरजेचे आहे. जणू तुम्ही एखादे लहान मूल झोपलेले आहे आणि त्याला हलकासाही आवाज न येता आपण ज्या प्रकारे त्याच्या आजूबाजूला चालतो त्या प्रकारे चालावे. त्यामुळे तुमचे सांधे सुरक्षित राहतात, तुमचा बॅलन्स सुधारतो आणि चालण्याची स्थिरता वाढते. तिसरे सिक्रेट म्हणजे हिल टू वॉक. हिल टू टो वॉक म्हणजेच टाच ते टो म्हणजे पुढच्या बोटावरचा वॉक. ही खरं तर स्टेप्स म्हणजे चालण्याची पद्धत आहे, ज्यामध्ये पहिले टाचेचा भाग जमिनीला टेकवावा, त्यानंतर मधला भाग आणि त्यानंतर बोटाची हालचाल करून पाय पुढे घेऊन पुढच्या पायाची टाच टेकवावी. याला ॲक्च्युली खरे तर स्टेप सायकल असे म्हणतात. म्हणजे पहिले टाच टेकवा, त्यानंतर मधला भाग आणि बोटे टेकल्यानंतर पहिल्या पायाची टाच उचलल्यावरती दुसऱ्या पायाची टाच टेकावी. याला म्हणतो आपण हिल टू टो वॉक. यामुळे महत्त्वाचे स्नायू सक्रिय होतात आणि बॅलन्स सुधारतो. तिसरे सिक्रेट म्हणजे हातांची हालचाल. हात हलवणे खूप महत्त्वाचे आहे. उजवा हात पुढे असताना डावा पाय आणि डावा हात पुढे असताना उजवा पाय पुढे असावा. यामुळे शरीराचा बॅलन्स सिस्टीम सक्रिय राहते. हात न हलवल्यास चाल धीमी होते आणि पडण्याचा धोका वाढतो.
त्यामुळे चालताना योग्य प्रकारे हाताची हालचाल असणे, कारण हात आपला बॅलन्स सांभाळत असतात, गरजेची आहे. सिक्रेट नंबर 5 म्हणजे 2 सेकंद थांबा. बहुतेक पडणं हे उभं राहिल्यानंतर लगेच चालणे सुरू केल्याने होते. याला आपण पोस्चरल हायपोटेन्शन असे म्हणतो, कारण अचानक उठल्यानंतर ब्लड प्रेशर कमी होते आणि चक्कर येते. यासाठीचा उपाय म्हणजे उभे राहिल्यानंतर बराच वेळ म्हणजे 10 ते 15 मिनिटापेक्षा जास्त काळ जर आपण जमिनीवर बसलेलो असू किंवा खुर्चीवर जरी बसलेले असो तरी सुद्धा उठल्यानंतर अचानक चालणे सुरू न करता किमान 2 सेकंदाचा अवधी आपण शांत उभे राहावे व चालणे सुरू करावे. सिक्रेट नंबर 6 ज्याला आपण म्हणतो ट्रायंग्युलर स्टान्स म्हणजे उभे राहण्याची पद्धत. यामध्ये पायांमध्ये किमान खांद्या एवढे अंतर म्हणजे पाय लांब लांब ठेवावे, पाय अगदी जवळ ठेवू नये. खांद्या इतके अंतर ठेवून बोटे बाहेरच्या साईडला असावी, ज्यामुळे स्थिरता वाढते. बेस वाढल्यामुळे स्थिरता वाढते, संतुलन चांगले राहते आणि वळण घेताना ही स्थिती सुरक्षित आहे. 7वे आणि महत्त्वाचे सिक्रेट म्हणजे टर्न करण्याआधीचा पॉज म्हणजे थांबणे. सर्वात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा, बहुतेक ज्येष्ठ नागरिकांचे पडणे होते ते उभे राहताना किंवा वळताना. त्यामुळे वळण्याआधी किमान 1 सेकंद थांबा आणि मगच वळा. यामुळे आपल्या मेंदूला बॅलन्स सेट करायला वेळ मिळतो आणि पडण्याची शक्यता मावळते किंवा खूप कमी होते. तुमचं चालणं म्हणजे तुमचं स्वातंत्र्य. ते ठरवतं तुम्ही किती वर्ष स्वतंत्र राहाल, कुणावरही तुमचा भार पडणार नाही, इंडिपेंडंटली तुम्ही तुमची कामे करू शकाल, तुम्ही किती आत्मविश्वासाने जगाल. ह्या 7 सवयी रोज वापरा, ज्या मी थोडक्यात तुम्हाला परत सांगतो. डोळे समोर ठेवून चाला, हलकी पावले वापरावी, हील टू टो वॉक करावा, हातांची हालचाल योग्य असावी, उठल्यानंतर 2 सेकंद थांबावे व मग चालणे सुरू करावे. ट्रायंग्युलर स्टान्स म्हणजेच पायामध्ये अंतर ठेवून किमान खांद्या इतके अंतर ठेवून उभे राहावे व चालावे आणि वळण्याआधी किमान 1 ते 2 सेकंदाचा पॉज घ्यावा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि आत्मविश्वासाने चाला. हा व्हिडिओ आपल्याला व आपल्या प्रियजनांना खूप फायद्याचा ठरणार आहे हे मला माहीत आहे. त्यामुळे कृपया या व्हिडिओला लाईक आणि आपल्या ज्येष्ठ नागरिक मित्र व आपल्या परिवारातील लोकांना हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.